नाशिक जिल्ह्यातील मालेगावचा पारा 43 अंशांवर पोहोचला असून तालुक्यातील माळमाथा परिसरातील 25 ते 30 गावात भीषण पाणी टंचाई आहे. 15 ते 20 दिवसांमधून पाणी येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. तर जिल्ह्यामधील पाण्याची परिस्थिती देखील बिकट असून 40 गावं 87 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा केला जातो. मालेगाव शहर तालुक्याला पाणी पुरवठा करणारे गिरणा हरणबारी धरणाची पाण्याची पातळी देखील खालावलेली आहे. आणि याचा आढावा घेऊन ग्रामस्थांसोबत चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल मोरे यांनी. मग काही नागरिक आहेत, तालुक्यातील आहेत, काही शेतकरी देखील आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकी पाण्याची परिस्थिती आज आपल्याकडे काय आहे. काय सांगाल पाणी? आमच्या इथं गुगुळवाड येथे 26 गाव पाणी पुरवठा योजना गिरणा डॅम धरणामधून पाणी येतं. गेल्या 10 ते 15 वर्षापासून ही योजना कालबाह्य झालेली आहे. शासनाने जवळपास 70-80 कोटी रुपयाचा निधी 6 वर्षापूर्वी या योजना दुरुस्तीसाठी मंजूर केलेला आहे. ठेकेदार काम करतोय, तो ठेकेदार परभणीचा आहे. कामाच्या योजने मुदत संपून कमीत कमी 3 वर्ष झाले, परंतु तो आजही काम करत नाही. 15 दिवस 3 आठवडे आमच्या इथं पाणी येत नाही. अतिशय दूषित पाणी येतं. आज मालेगाव तालुक्यामध्ये चारा टंचाई आणि पाण्याची टंचाई फार मोठ्या प्रमाणात जाणवते. आज माळमाथा जर पकडला जो माळमाथ्यामध्ये कमसे 40-45 गाव येतात, बरोबर सर? आज या गावांमध्ये 15 दिवस ते 1 महिन्याच्या आड पाणी येतं. मागच्या काही दिवसापूर्वी चिखलवळच्या नागरिकांनी अक्षरशः ग्रामपंचायत मध्ये घुसून सरपंचांना चपल्याचा हार घालेपर्यंत इतकी तीव्र भावना तिथल्या नागरिकांची झाली. आज परिस्थिती जर पाहिली, गिरणा डॅम धरण हे फक्त 20 किलोमीटर आपल्या तालुक्यापासून आहे. बॅक वॉटर जर पाहिलं तर 5 किलोमीटर पर्यंत आपलं अंतर आहे. एवढं कमी अंतरावर पाणी असताना देखील माळमाथ्याला पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांसाठी पाणी नाही. धरण उशाला आणि कोरड घशाला, कारण की माळमाथ्यापासून जे गिरणा धरण आहे ते साधारण 10 ते 15 किलोमीटर अंतरावर आहे. आणि आम्हाला माळमाथ्यामध्ये इतका त्रास होतो की 15 ते 20 दिवसात पाणी येतं. आणि जे आमची माय माऊली अक्षरशः एवढ्या भर उन्हामध्ये डबल हंड्याने पाणी 2-2 किलोमीटरवरून आणावं लागतं. इतकी भयानक अशी परिस्थिती आहे. विशाल मोरे, झिंगड्या, मालेगाव.